Hello students, I am Kedar Vilas Deshmukh, Srimati Minalbel Mehta College, Pasgari. In our previous lecture, we are going to start the topic number 2, conversion of partnership firm into a limited company. In this particular topic, we have to be discussed in our last lecture the meaning of conversion of partnership firm into a limited company, then need, objective, and reason between conversion of partnership firm into a limited company. Then see the purchase consideration, how the purchase consideration is calculated and how it is to be distributed among the partner. Then see types of purchase consideration. The first type is net asset method, second one is lump sum method, and last one is net payment method. And then after all, we see the settlement of purchase consideration, and in last we have to see the how the purchase consideration is distributed among the partner. Okay, this is the theoretical part we have to be discussed in our previous lecture. Now today's lecture we are going to start the next subunit, that is journal entries in the books of partnership firm. Let's see. Let's see the journal entries in the books of partnership firm. पार्टनरशिप फर्मच्या बुक मध्ये जर्नल एंट्रीज कशा केल्या जातात, तर त्या जर्नल एंट्रीज आपण वन बाय वन आज या ठिकाणी बघणार आहोत. 12वीला तुम्ही या टॉपिक बद्दल शिकलेला आहात. रिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा जो टॉपिक तुम्हाला होता 12वीला, आणि त्या ठिकाणी ज्या तुम्ही जर्नल एंट्रीज केल्या होत्या त्याच जर्नल एंट्रीज त्याच पोस्टिंग, जसं तुम्ही पोस्टिंग तिथे केलं होतं सेम त्याच पद्धतीचं पोस्टिंग ऍज इट इज तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. रिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने एंट्रीज केलेल्या आहेत त्याच एंट्री तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. ओके, लेट्स सी जर्नल एंट्रीज और अकाउंटिंग ट्रीटमेंट इन दी बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. आता आपल्याला पार्टनरशिप फर्मच्या बुक मध्ये एंट्री करायच्या आहेत. ओके, आता मी तुम्हाला अकाउंटचे नियम सांगितले होते की ज्याच्या बुक मध्ये आपल्याला एंट्री करायला सांगितलं जातं ती व्यक्ती आपण समजून एंट्री करायची. आणि दुसरा नियम काय सांगितला होता, ज्याच्या बुक मध्ये आपल्याला एंट्री करायला सांगितलं त्याच्या नावाचा उल्लेख कुठेही करायचा नाही. म्हणजे आता आपल्याला पार्टनरशिप फर्मच्या बुक मध्ये एंट्री करायची आहे, म्हणजे आता आपण सगळेजण कोण असणार आहोत, पार्टनरशिप फर्म असणार आहोत. म्हणजे ज्याच्या बुक मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे ती व्यक्ती जर आपण समजून एंट्री केली तर आपल्याकडे काय आलं काय गेलं लगेच आपण ठरवून त्या पद्धतीने त्या ठिकाणी काय करू शकतो, डेबिट कशाला करायचं आणि क्रेडिट कशाला करायचं हे आपण रूल्स नुसार ठरवून त्या ठिकाणी एंट्री करू शकतो. ठीक आहे, पहिली एंट्री बघा, तुम्ही पण रिझोल्युशन मध्ये शिकला होता. काय पहिली एंट्री बघा, फॉर ट्रान्सफर ऑफ ऑल असेट टू रिअलायझेशन अकाउंट. तुम्हाला क्वेश्चन मध्ये एक बॅलन्स शीट दिली जाते आणि ती बॅलन्स शीट तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागते, ट्रान्सफर करावं लागते. सुरुवातीला काय सांगितलं बघा, फॉर ट्रान्सफर ऑफ ऑल असेट टू रिअलायझेशन अकाउंट. असेट आपल्याला काय करायचे आहेत, रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत. तर या असेट रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करत असताना कशा पद्धतीने एंट्री होणार बघा. असेटचा कोणता बॅलन्स असतो, डेबिट, बरोबर. ट्रान्सफर करत असताना त्या असेटचा डेबिट बॅलन्स कॅन्सल करायचा आणि त्या असेटला काय करायचं, क्रेडिट करायचं. आणि ज्या अकाउंटला ट्रान्सफर करतो त्या अकाउंटला डेबिट करायचं. पूर्ण एंट्री या ठिकाणी काय होणार, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट अकाउंट इंडिव्हिज्युअली. प्रत्येक असेट तुम्हाला या ठिकाणी इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी काय करायचे, दाखवायचे. आणि या ज्या असेट आहेत या असेट कोणत्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायच्या आहेत, बुक व्हॅल्यू मध्ये. बुक व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीट मध्ये जी तुम्हाला व्हॅल्यू दिली जाते त्याच व्हॅल्यूला आपण ही असेट काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. आता कधी कधी तुम्हाला कॅश किंवा बँक बॅलन्स हा ट्रान्सफर करावा लागतो, कधी कधी ट्रान्सफर करावा लागत नाही. जर पर्चेसिंग कंपनीने कॅश आणि बँक बॅलन्स जर टेकन ओव्हर केला असेल त्याच वेळी कॅश आणि बँक बॅलन्स हा काय करायचा, रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचा. जर कॅश आणि बँक बॅलन्स जर टेकन ओव्हर केला नसेल बॅलन्स
तर अशा वेळी कॅश आणि बँक बॅलन्स हा रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचा नाही. तुम्हाला नोट सांगितले बघा, इथं काय सांगितले बघा, कॅश अँड बँक बॅलन्स आर टू बी ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट ओनली वेन दे आर टेकन ओव्हर बाय द पर्चेसिंग कंपनी. जर पर्चेसिंग कंपनीने जर कॅश आणि बँक बॅलन्स जर टेकन ओव्हर केला असेल तरच तुम्हाला काय करायचं आहे, रिलायझेशन अकाउंटला कॅश ऑफ द बँकचा बॅलन्स तुम्हाला काय करायचा आहे, ट्रान्सफर करायचा. ओके. सेकंड, फॉर ट्रान्सफर ऑफ ऑल थर्ड पार्टी लायबिलिटीज टू रिलायझेशन अकाउंट. आता लायबिलिटीज सर्वांना माहिती आहे, लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट असतो. रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. मग ट्रान्सफर करत असताना लायबिलिटीचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो आपण काय करणार, कॅन्सल करणार. त्या लायबिलिटीला काय करणार, डेबिट करणार. आणि ज्या अकाउंटला ट्रान्सफर करतो त्या अकाउंटला क्रेडिट करणार. कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतोय, रिलायझेशनला. बरोबर. मग एंट्री काय होणार बघा, सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. ओके. नॅरेशन काय, बिईंग द लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट इन देअर बुक व्हॅल्यू. ओके. आता रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्सला आपण डेबिट काय केलं, आता रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स म्हणजे याचा इनिशियल काय, आरडीडी. आरडीडी आपण काय करतो, डेटर्स मधून लेस करतो. आता असेटचा डेबिट बॅलन्स असतो, असेट मधून जर एखादा बॅलन्स आपण लेस केला तर त्या बॅलन्सचा कोणता बॅलन्स असतो, तर त्या अकाउंटचा कोणता बॅलन्स असतो, क्रेडिट बॅलन्स असतो. बघा, डेबिट साइड मधून लेस केलं म्हणजे त्याला काय केलं, क्रेडिट केलं. मग आरडीडी सुद्धा आपल्याला ज्यावेळी रिलायझेशन अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार असतो त्यावेळी आरडीडीचा बॅलन्स कोणता दाखवत असतो, क्रेडिट. ट्रान्सफर करत असताना तो क्रेडिट बॅलन्स कॅन्सल आणि त्याला काय करायचं, डेबिट. आणि रिलायझेशन अकाउंटला क्रेडिट. तर अशा पद्धतीने एंट्री या ठिकाणी तुम्हाला करायची. त्याच्यानंतर थर्ड एंट्री काय सांगितलं बघा, फॉर ट्रान्सफर ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट अँड रिझर्व्ह अफेअरिंग इन द बॅलन्स शीट. आता बघा, काही अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट तुम्हाला दिला जातो बॅलन्स शीट मध्ये, तर तो सुद्धा तुम्हाला काय करावा लागतो, तर हा जो अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असतो, रिझर्व्ह जो काय बॅलन्स असतो, बरोबर, तर याचे मालक असतात, पार्टनर असतात. म्हणून आपण हे जे बॅलन्स आहे ते कुठे, कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओके. आता बघा, रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह तुम्हाला कुठे दिला जातो, लायबिलिटी साइडला दिला जातो. अदर रिझर्व्ह लायबिलिटी साइडला दिला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कंसामध्ये तुम्हाला सांगितलंय कोणता बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स. आता हे जे तिन्ही पण बॅलन्स आहेत ते तुम्हाला कुठे दिले जातात, लायबिलिटी साइडला दिले जातात. ट्रान्सफर करत असताना आता लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट. ट्रान्सफर करत असताना त्यांचा क्रेडिट बॅलन्स आपण काय करणार, कॅन्सल करणार. आणि त्या तिघांना सुद्धा काय करणार, डेबिट करणार. ओके. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय करणार, क्रेडिट करणार. पूर्ण एंट्री काय झाली बघा, रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, अदर रिझर्व्ह अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नॅरेशन, बिईंग अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट अँड रिझर्व्ह ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल. फोर्थ वन एंट्री बघा काय सांगितले, फॉर ट्रान्सफर ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड लॉसेस अपिअरिंग इन द बॅलन्स शीट. आता लॉसचे प्रॉफिटचे मालक जसे पार्टनर असतात, तसा लॉस झाला तरी त्याचे मालक कोण असतात, कोणाला सहन करावा लागतो तो लॉस, पार्टनरला सहन करावा लागतो. ओके. आता इथं लॉस सांगितलं, याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि अदर लॉस जो तुम्हाला दिलेला असतो तो कुठे दिलेला असतो, बॅलन्स शीटच्या असेट साइड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स तुम्हाला दिला जातो तो काय असतो, लॉस असतो. आणि त्याच्यासोबत तुम्हाला अदर लॉसेस सुद्धा दिले असतील तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, कन्सिडर करायचे. आता बघा, असेट साइडला दिलाय म्हणजे असेटचा बॅलन्स कोणता असतो, डेबिट बॅलन्स असतो. ट्रान्सफर करत असताना त्याचा डेबिट बॅलन्स काय करायचा, कॅन्सल. आणि त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्ही काय करणार, क्रेडिट करणार. अदर लॉसेसला सुद्धा काय करणार, क्रेडिट करणार. आणि ज्या अकाउंटला ट्रान्सफर करतो त्या अकाउंटला डेबिट करायचं. कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो आपण, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एंट्री काय झाली, पूर्ण ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि टू अदर लॉसेस अकाउंट. नॅरेशन काय, बिईंग अनडिस्ट्रीब्युटेड लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देन फिफ्थ वन एंट्री काय बघा सांगितले, फॉर परचेस कन्सिडरेशन ड्यू ऑर रिसिवेबल. लिमिटेड कंपनीने ज्यावेळी बिझनेस टेकन ओव्हर केला, बिझनेस टेकन ओव्हर केल्यानंतर आता लिमिटेड कंपनीकडून आपल्याला काय प्राप्त होणारे असते, पीसी, परचेस कन्सिडरेशन. आता लिमिटेड कंपनीकडून ती पीसी येणे म्हणून दाखवत असताना एंट्री कशी होणार बघा. आता बघा, ज्या कंपनीकडून आपण एखादी अमाऊंट येणे म्हणून दाखवतो त्या कंपनीला आपण आपल्या बुक मध्ये काय करतो, डेबिट करतो. हा नियम सर्वांना माहितीच आहे, 11वी 12वीला झालेला आहे, बरोबर.
ज्या कंपनीकडून आपण एखादी अमाऊंट येणे म्हणून दाखवतो त्या कंपनीला आपण आपल्या बुकमध्ये काय करतो, डेबिट करतो. तर परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट आपण त्या ठिकाणी डेबिट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. ओके, रियलायझेशन अकाउंटला क्रेडिट का केलं, कारण ती जी पीसीची अमाऊंट आहे ती पार्टनरशिप फर्मच्या दृष्टिकोनातून काय आहे, पार्टनरशिप फर्मच्या दृष्टिकोनातून काय आहे, इन्कम आहे, प्रॉफिट आहे. म्हणून नॉमिनलच्या नियमानुसार रियलायझेशन अकाउंटला या ठिकाणी काय केलं, क्रेडिट केलं. नॅरेशन काय येणार, बिईंग परचेस कन्सिडरेशन ड्यू ऑर रिसिवेबल. ओके, तर अशा पद्धतीने आपण ही एंट्री या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर आता ही परचेस प्राइस कशा पद्धतीने लिमिटेड कंपनी आपल्याला पेड करणार आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं, शेअर्स मध्ये, डिबेंचर्स मध्ये, कॅश ऑब्लिक बँक बॅलन्स मध्ये सुद्धा परचेसिंग कंपनी काय करत असते, अमाऊंट पेड करत असते. ओके, बघा आता फॉर रिसिप्ट ऑफ परचेस कन्सिडरेशन पीसी रिसिव्ड. आता पीसी रिसिव्डची एंट्री आपल्याला करायची, बरोबर. पीसी 3 प्रकारे देऊ शकते कंपनी आपल्याला, एक शेअर्स मध्ये देऊ शकते, डिबेंचर मध्ये देऊ शकते, कॅश ऑब्लिक बँक मध्ये सुद्धा देऊ शकते. मग ज्या फॉर्म मध्ये पीसी दिलेले आहे त्यांना डेबिट करायचं, आणि वरच्या एंट्री मध्ये जे परचेस कंपनी अकाउंट डेबिट केलंय त्याला या एंट्री मध्ये काय करायचं, इथं क्रेडिट करायचं. ओके, तर एंट्री काय झाली, शेअर्स इन परचेस कंपनी अकाउंट डेबिट, डिबेंचर इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू परचेसिंग कंपनी अकाउंट. नॅरेशन काय, being purchase consideration is received from purchasing company in the form of share in purchasing company, debenture in purchasing company and remaining balance in cash. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलं, फॉर द पेमेंट ऑफ रियलायझेशन एक्सपेन्सेस. ओके, ज्यावेळी असेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन होत असतं अशा वेळी जो काही खर्च आपल्याला करावा लागतो त्याला म्हणायचं रियलायझेशन एक्सपेन्सेस. पार्टनरशिप फर्मने जर खर्च केला, बघा आपण पार्टनरशिप फर्मच्या बुक मध्ये एंट्री करतोय, पार्टनरशिप फर्मने जर खर्च केला तर पार्टनरशिप फर्मच्या दृष्टिकोनातून तो काय, लॉस आहे, आणि लॉसला नॉमिनलच्या नियमानुसार आपण काय करतो, डेबिट करतो, बरोबर. रियलायझेशन अकाउंट इट इज ए नॉमिनल अकाउंट. ओके, लॉस होत असेल तर रियलायझेशनला डेबिट करायचं, इन्कम किंवा प्रॉफिट होत असेल तर रियलायझेशनला क्रेडिट करायचं. आता इथं खर्च पेड केला म्हणजे पार्टनरशिप फर्मला इथं लॉस झालेला आहे, त्याच्यामुळे नॉमिनलच्या नियमानुसार रियलायझेशन अकाउंट आपण काय करणार, डेबिट करणार, आणि कॅश ऑब्लिक बँकला या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, क्रेडिट केलेलं आहे. नॅरेशन काय, बिईंग रियलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय कॅश ऑर बाय चेक. त्याच्यानंतर ना 8वी एंट्री काय बघा, फॉर रेकॉर्डिंग अनरेकॉर्डेड असेट. एखादी असेट जर रेकॉर्ड करायची राहिली असेल तर ती रेकॉर्ड आपल्याला करावी लागते. ज्यावेळी आपण एखादी असेट नव्याने रेकॉर्ड करतो त्यावेळी असेटचा बॅलन्स आपला काय होतो, वाढतो, म्हणून असेट अकाउंटला काय केलं, तिथं डेबिट केलं. ओके, त्याच्यानंतर ना क्रेडिट कोणाला केले बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर ना 9वी एंट्री काय, फॉर रेकॉर्डिंग अनरेकॉर्डेड लायबिलिटीज. आता अनरेकॉर्डेड लायबिलिटीज बघा, एखादी लायबिलिटी जर आपण रेकॉर्ड केली नसेल आणि ती जर आपण रेकॉर्ड केली तर आपला लायबिलिटीचा बॅलन्स काय होणार आहे, वाढणार आहे. लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट, म्हणून लायबिलिटीला इथे काय करायचं, क्रेडिट करायचं, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय करायचं, डेबिट करायचं. फॉर रियलायझेशन ऑफ असेट नॉट टेकन ओव्हर. जर एखादी असेट जर एखाद्या परचेसिंग कंपनीने, लिमिटेड कंपनीने जर टेकन ओव्हर केली नाही तर एंट्री कशी करायची. मग ती असेट काय करते, पार्टनरशिप फर्म मार्केटमध्ये सेल करते आणि तिच्यापासून जी कॅश येते ती कॅश स्वतःकडे ठेवते. बघा आता रियलायझेशन म्हणजे काय, ज्यावेळी एखादी असेट आपण मार्केटमध्ये सेल करतो किंवा एखाद्या असेटचं रोखीमध्ये रूपांतर होणे. असेटचं रोखीमध्ये रूपांतर कधी होतं, ज्यावेळी आपण एखादी असेट मार्केटमध्ये काय करतो, सेल करतो. सेल केल्यानंतर जी कॅश पार्टनरशिप फर्मकडे येते, बरोबर, तर ती कॅश त्या ठिकाणी रियलायझेशन ऑफ असेट म्हणून त्या ठिकाणी काय केली जाते, ओळखली जाते. ओके, आता बघा असेट सेल केल्यानंतर कॅश आपल्याकडे येणार आहे, पार्टनरशिप फर्मकडे कॅश येणार आहे, कॅश आपली काय असेट आहे, रिअलच्या डिमांडचा डेबिट वॉट कम्स इन. कॅश जर येत असेल तर कॅश अकाउंट आपण काय करणार, डेबिट करणार, आणि कॅश जर आपल्याकडे येत असेल तर पार्टनरशिप फर्मला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. नॉमिनलच्या नियमानुसार रियलायझेशन अकाउंट आपण काय करणार, क्रेडिट करणार. मग एंट्री काय झाली, कॅश अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. ओके, त्याच्यानंतर ना पुढे काय सांगितलं बघा, व्हेन एनी असेट इज टेकन ओव्हर बाय द पार्टनर. जर एखादी असेट एखाद्या पार्टनरने जर टेकन ओव्हर केली तर एंट्री काय होणार,
एखादी असेट जर एखाद्या पार्टनरने टेकन ओव्हर केली तर एंट्री काय होणार? ज्यावेळी एखादी असेट एखादा पार्टनर टेकन ओव्हर करतो त्यावेळी तो पार्टनर त्या असेटचा काय होतो? रिसिव्हर होतो. लक्षात ठेवा. आणि रिसिव्हरला पर्सनलच्या नियमानुसार आपण डेबिट करतो. बघा आता ज्या पार्टनरने टेकन ओव्हर केले त्या पार्टनरला डेबिट करायचं, म्हणून एंट्री काय होणार बघा? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्याच्यानंतर पुढची एंट्री काय सांगितली बघा? व्हेन असेट आर डिस्ट्रीब्युटेड बिटवीन अमंग ऑल पार्टनर्स. बघा आता एखादी असेट जर पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केली तर ते एंट्री काय होणार? मी तुम्हाला आत्ता सांगितलं, असेट ज्यावेळी एखादा पार्टनर टेकन ओव्हर करतो त्यावेळी काय केलं जातं? असेट जर एखाद्या पार्टनरने टेकन ओव्हर केलं किंवा डिस्ट्रीब्युशन केलं पार्टनर्स मध्ये तर तो पार्टनर त्या असेटचा काय होतो? रिसिव्हर होतो. ओके. आणि रिसिव्हरला आपण नॉमिनलच्या पर्सनलच्या नियमानुसार काय करतो? डेबिट करतो. तर बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. नोट काय सांगितलं बघा? इन अब्सेन्स ऑफ फर्दर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डिस्पोजल ऑफ asset not taken over by the company, such assets are divided between among all partners in their capital ratio. जर एखादी असेट जर एखाद्या कंपनीने लिमिटेड कंपनीने टेकन ओव्हर केली नाही असं जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलं तर ती असेट नंतर काय करायची? कॅपिटल रेशो मध्ये पार्टनर्स मध्ये काय करायची? डिस्ट्रीब्यूट करायची. तर ही एक नोट महत्वाची आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 13वी काय बघा एंट्री? एनी लायबिलिटीज आर नॉट टेकन ओव्हर बाय कंपनी, पेमेंट ऑफ लायबिलिटीज. बघा एखादी लायबिलिटी जर एखाद्या कंपनीने जर टेकन ओव्हर केली नाही तर त्या लायबिलिटीची रक्कम स्वतः पार्टनरशिप फर्मला काय करावं लागते? पेड करावं लागते. ज्यावेळी पार्टनरशिप फर्म त्या असेटची रक्कम पेड करते त्यावेळी पार्टनरशिप फर्मला काय होतं? लॉस होतो. आणि लॉस झाल्यामुळे रिअलायझेशन अकाउंटला नॉमिनलच्या नियमानुसार आपण काय करणार? डेबिट करणार. इथे केले बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी डेबिट केलेलं आहे. त्याच्यानंतर ती रक्कम पेड केल्यानंतर कॅश आपल्याकडून जाणार आहे. आपल्याकडून जर कॅश जात असेल तर रिअलच्या नियमानुसार क्रेडिट वर गोज आउट, कॅश ऑफ द बँकला आपण काय करणार? क्रेडिट करणार. 14वी एंट्री बघा काय सांगितलं? व्हेन एनी लायबिलिटी इज टेकन ओव्हर बाय एनी ऑफ दी पार्टनर. आता एखादी लायबिलिटी जर एखाद्या पार्टनरने टेकन ओव्हर केली तर एंट्री काय होते? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर एखादी असेट टेकन ओव्हर केली एखाद्या पार्टनरने तो पार्टनर त्या असेटचा काय होतो? रिसिव्हर होतो. आणि एखादी लायबिलिटी जर एखाद्या पार्टनरने टेकन ओव्हर केली तर तो पार्टनर त्या लायबिलिटीचा काय होतो? गिव्हर होतो. ओके. एखादी लायबिलिटी जर एखाद्या पार्टनरने टेकन ओव्हर केली तर तो त्या लायबिलिटीचा काय होतो? गिव्हर होतो. मग गिव्हरला पर्सनलच्या नियमानुसार आपण काय करतो? क्रेडिट करतो. ज्या पार्टनरने टेकन ओव्हर केले त्या पार्टनरला या ठिकाणी काय करायचं? क्रेडिट करायचं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करायचं. आणि रिअलायझेशन अकाउंटला काय करणार? डेबिट करणार. त्याच्यानंतर पुढे काय झालं बघा? व्हेन लायबिलिटीज आर डिस्ट्रीब्युटेड बिटवीन अमंग पार्टनर्स. आता तीच लायबिलिटीची जी एंट्री आपण आता वरती केली तीच एंट्री तुम्हाला या ठिकाणी करायची. जर एखाद्या लायबिलिटी बद्दल तुम्हाला जर एखादी लायबिलिटी जर एखाद्या कंपनीने टेकन ओव्हर केली नसेल असं जर सांगितलं असेल तर अशा वेळी तुम्हाला काय करावं लागतं? ती लायबिलिटी जी आहे ती कॅपिटल रेशो मध्ये पार्टनर्स मध्ये काय करावं लागते? डिस्ट्रीब्यूट करावं लागते. ती पण एंट्री त्याच पद्धतीने सेम होणार. तुम्ही बघितलं आता रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. त्याच्यानंतर ना टू क्लोज द रिअलायझेशन अकाउंट. आता रिअलायझेशन अकाउंट क्लोज केल्यानंतर जो बॅलन्स येतो तो बॅलन्स आपण पुढे कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. बरोबर. आता बघा इफ देअर इज अ प्रॉफिट. प्रॉफिट कधी येतो? ज्यावेळी रिअलायझेशन अकाउंटचा कोणता बॅलन्स येतो? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट इज इक्वल टू काय असतो? प्रॉफिट असतो. मग रिअलायझेशन अकाउंटचा जो क्रेडिट बॅलन्स आलेला आहे तो कॅन्सल करायचा आणि त्या रिअलायझेशन अकाउंटला काय करायचं? डेबिट करायचं. आणि ज्या पार्टनरला ट्रान्सफर करतोय ज्या अकाउंटला ट्रान्सफर करतोय त्या अकाउंटला क्रेडिट करायचं. तो ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर एंट्री काय झाली? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इफ देअर इज अ लॉस. आता लॉस कधी येणार? ज्यावेळी रिअलायझेशन अकाउंटची डेबिट साइड मोठी येते क्रेडिट साइड पेक्षा त्यावेळी लॉस येतो. मग डेबिट साइड मोठी आली तर लॉस, क्रेडिट साइड मोठी आली तर प्रॉफिट. लक्षात ठेवा. आता बघा इफ देअर इज अ लॉस म्हणजे कोणता बॅलन्स? डेबिट बॅलन्स. रिअलायझेशन अकाउंटचा कोणता बॅलन्स आला? डेबिट बॅलन्स. पण डेबिट बॅलन्स ट्रान्सफर करत असताना त्याचा डेबिट बॅलन्स कॅन्सल करायचा, त्या रिअलायझेशन अकाउंटला काय करणार? क्रेडिट करणार. आणि ज्या अकाउंटला ट्रान्सफर करतो त्या अकाउंटला डेबिट करायचं. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके. तर एंट्री काय होणार? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि शेवटची एंट्री बघा टू डिस्चार्ज ऑफ पार्टनर्स कॅपिटल फायनल क्लेम. आता कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर त्या ठिकाणी जो काय बॅलन्स आहे तो बॅलन्स काय करावा लागतो? आपल्याला पेड करावा लागतो. बघा आता क्रेडिट बॅलन्स आलाय कॅपिटलचा. एंट्री काय होणार बघा? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर इन परचेसिंग कंपनी अकाउंट टू डिबेंचर इन परचेसिंग कंपनी अकाउंट टू कॅश ऑफ द बँक अकाउंट. ठीक आहे. तर ही शेवटची एंट्री आपल्याला या ठिकाणी करायची.
त्याच्यानंतर आता ह्या झाल्या एंट्री कोणाच्या बुकमध्ये, पार्टनरशिप फर्मच्या. आता इन दी बुक्स ऑफ लिमिटेड कंपनी, आता लिमिटेड कंपनीच्या बुकमध्ये आपल्याला एंट्री करायचे, बरोबर. काय आता बघा, फॉर असेट अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर, असेट अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ची एंट्री काय होते बघा, सन्ड्री असेट अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट टू परचेस ऑफ बिझनेस अमाउंट ऑफ पीसी. ओके. दुसरी एंट्री बघा, फॉर पेमेंट ऑफ परचेस प्राइस, परचेस प्राइसचं पेमेंट केल्यानंतर एंट्री कशी होते बघा, बिझनेस परचेस अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स इफ गिवन अकाउंट डेबिट, discount on issue of debenture if given account debit, to share capital account, to share premium account, to debenture account, to premium on issue of debenture account, to cash or bank account. अशी एंट्री तुम्हाला या ठिकाणी करायची. थर्ड वन एंट्री बघा, वेन ए कंपनी इश्यू इट्स शेअर टू पब्लिक फॉर कॅश, एंट्री काय होणार बघा, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट, टू शेअर कॅपिटल अकाउंट, टू शेअर प्रीमियम अकाउंट. ओके. And last word is when preliminary expenses if any are paid by the company. एंट्री काय होणार, preliminary expenses account debit to cash oblique bank account. तर अशा पद्धतीने आपण या एंट्री इथं बघितलेल्या आहेत. तुम्हाला मोस्टली पार्टनरशिप फर्मच्या बुकमध्ये तुम्हाला एंट्री विचारल्या जातात, तर त्या एंट्री तुम्हाला आता लक्षात ठेवायच्या आहे. पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम बघूया, म्हणजे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. ओके.